हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे की स्टील लाईफ चारकोल मीडियममध्ये कसं हँडल करायचं. या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चारकोलच आज देखील आपण करणार आहोत, पण चारकोलला कलरमध्ये करताना कसे ॲडव्हान्टेज घ्यायचे आणि कलरला कसं डेव्हलप करत जायचं, त्याच्यासाठी आज आपण कलरमध्ये आपण ड्राय पेस्टल हे मीडियम निवडलं आहे आणि ड्राय पेस्टल वापरून आपण कसं स्टील लाईफ करू शकतो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, मग सुरू करूया आपण आपला आजचा स्टील लाईफचा डेमो. सगळ्यात पहिलं, आज स्टील लाईफ करताना तुमच्यासमोर वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, तर प्रत्येक एलिमेंटचं कॅरेक्टर वेगळं आहे. एक POPचा पॉट आहे, एक POPचा अँटिक पीस आहे पायाचा, त्याच्यानंतर एक पूर्ण ट्रान्सपरंट अशी काचेची बॉटल आहे आणि पुन्हा मातीचं एक भांडं आहे आणि ड्रेपरी येथे आहे. तर या सगळ्या ऑब्जेक्ट्सवर जेव्हा लाईट पडतो तर लाईट पडल्यावर प्रत्येक ऑब्जेक्टवर लाईट पडल्यावर रिफ्लेक्ट होतो, तो लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि त्या त्या आकाराचं कॅरेक्टर काय आहे ते लाईट पडल्यामुळे आपल्याला दिसून येतं. तर आज देखील प्रत्येक कॅरेक्टर भले वेगवेगळ्या मातीचं असेल, काही काचेचं असेल किंवा काय, तर त्याचं कॅरेक्टर आपल्याला पकडण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने ड्रॉइंग केलं पाहिजे किंवा कलरचा कसा अभ्यास केला पाहिजे ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं कंपोजिशनच्या बाबतीत तर मी तुम्हाला बऱ्याचदा डेमोमध्ये मी सांगितलं आहे, लेक्चरमध्ये सांगितलं आहे की कंपोजिशन कसं इम्पॉर्टंट आहे. तर कंपोजिशनचे रूल आज देखील सेम असणार आहेत. आजच्या आपल्या चित्रामध्ये आपला फोकस पॉइंट तो लेग जो आहे POPचा तो असणार आहे आणि बाकीचे ऑब्जेक्ट्स मला स्टेप बाय स्टेप मला खाली उतरवत जायचे आहेत. तर कंपोजिशन करताना अगेन स्पेस डिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. वरतून 2 बोटाची स्पेस सोडली, इथून 2 बोटाची स्पेस सोडली, इथून स्पेस सोडली, इथून स्पेस सोडली, सगळीकडनं मी माझी जी काही स्पेस आहे ती सोडून घेतोय. त्याच्यानंतर माझे लेवल्स जे काय आहेत स्टील लाईफचे ते लेवल्स मला बघायचे आहेत की एक साधारण एक बेसिक आयडिया यावी म्हणून मला जस्ट एक मी कंपोजिशनचा एक अंदाज यावा म्हणून मी या लाईन्स टाकून घेतल्या. या लाईन्स टाकल्यानंतर तुम्हाला मी एक लास्ट डेमोमध्ये एक तुमच्या ग्रुपवर मी एक फोटो शेअर केला असेल की प्रत्येक ऑब्जेक्टचं सेंटर घेऊन त्याला कसं जॉमेट्रिकल फॉर्मला डेव्हलप करत करत तो पॉटचा आकार आपण कॅच करू शकतो ते बघितलं होतं. तर ते आज देखील मला इथे करायचं आहे.
जस्ट मला माझ्या चित्राची जी काही ढोबळ रूपरेषा जी काय आहे ती मला माझ्या स्टील लाईफमध्ये मला कॅप्चर करता येते. मला एक अंदाज येतो की कसं कंपोजिशन असलं पाहिजे, माझं फोकस पॉईंट कसं असलं पाहिजे, लिंक कशी इथून इकडे, इथून इथे, इथून इथे पुन्हा माझी जी काय जाते ग्रेस माझ्या चित्रामधली, तर ते मला इथे दिसतंय. हळूहळू मी त्याच्यातलं डिटेलिंग्स वाढवत जाणार आहे. माझा फोकस पॉईंट जे आहे माझ्या चित्रामध्ये, तर काय मला सगळ्यात अट्रॅक्ट करतंय चित्रामध्ये ते तुमच्या स्टील लाईफमध्ये प्रत्येकाच्या ऑब्झर्वेशनवर डिपेंड करतंय की मला स्टील लाईफमध्ये काय ऑब्झर्व केलं आणि सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह काय वाटतंय. कोणाला कदाचित ती काचेची बॉटल अट्रॅक्टिव्ह वाटत असेल, कोणाला तो पाय अट्रॅक्टिव्ह वाटत असेल, तर कोणाला तो खालचा पॉट अट्रॅक्टिव्ह वाटत असेल, तर कोणाला फक्त ती ड्रेपरी अट्रॅक्टिव्ह वाटत असेल. तर स्टील लाईफमध्ये आपण आपल्या चित्राचा फोकस पॉईंट आपण ठरवू शकतो की काय अट्रॅक्शन पॉईंट आहे आणि त्या पद्धतीने त्या स्टील लाईफचं कंपोजिशन केलं जातं अरेंजमेंट करताना स्टील लाईफचं. आता मी जी अरेंजमेंट केली आहे त्याच्यामध्ये माझा पाय जो आहे स्टील लाईफमध्ये, तर तो सगळ्यात अट्रॅक्टिव्ह असा आहे. तर मी माझ्या चित्रामध्ये तो अट्रॅक्शन पॉईंट ठेवणार आहे, माझा फोकस पॉईंट ठेवणार आहे. जसं तुम्ही ऑब्जेक्ट्सवर काम करतात तसंच त्या ड्रेपरीमधल्या पण ज्या काही लाईन्स आहेत, जे काही लेवल्स आहेत, ते देखील सेपरेट करून घ्यायचे नेहमी. तर हे झालं माझं बेसिक स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये माझं ओव्हरऑल कंपोजिशन जे काय आहे ते मी फायनल करून घेतोय. ड्राय पेस्टल करताना सुरुवात नेमकी कुठून करायची, तर बऱ्याच जणांना हे समजत नाही. आता आज ड्राय पेस्टल करताना मी हा ग्रे पेपर देखील का वापरला, तर या सगळ्याच्या मागे काही लॉजिक्स आहेत, काही सायंटिफिक रिझन्स आहेत. तर त्याच्यामुळे हा ग्रे पेपर मी इथे आज यूज करत आहे. ग्रे पेपर जो आहे हा न्यूट्रल कलर आहे. ग्रे कलर मला डार्ककडे पण नेणं सोपं जातं, ग्रे कलर मला लाईटकडे पण नेणं सोपं होऊन जातं. फॉर एक्झाम्पल, पांढरा रंग सगळ्यात जास्त शुभ्र कुठल्या सरफेसवर दिसेल, तर काळ्या रंगावर दिसेल. आणि काळा रंग सगळ्यात गडद कुठे दिसेल, तर तो पांढऱ्या सरफेसवर जर लावला तर काळा रंग सगळ्यात डार्क जो आहे तो तिकडे वाटेल. तर तसंच जर मला पाय रंगवायचा आहे आणि इकडे मी जर पायाचा पांढरा पेपर जर यूज केला, तर मला पायामधले जे काही टोन्स भरायचे आहेत ते मला पांढऱ्या पेपरवर ते लाईट कलरचे शेड्स जे आहेत ते समजणं कठीण जाणार आहे. किंवा तो जो पायाच्या मागचा जो पॉट आहे, मी सपोज पूर्ण ब्लॅक पेपर यूज केला, ब्लॅक टिंटेड पेपर यूज केला, तर ब्लॅक टिंटेड पेपरवर तो पॉट वरती काढता काढता मला जास्त डिफिकल्टीज जाणार आहे. त्याच्यामुळे ग्रे पेपर जो आहे तो माझ्यासाठी न्यूट्रल आहे, जो मला डार्ककडे जे काही काम आहे ते करणं देखील मला सोपं जातं आहे आणि लाईटकडे काम करताना ते करणं देखील मला सोपं जात आहे. त्याच्यामुळे हा ग्रे पेपर जो आहे तो न्यूट्रल कलर आहे आणि तो यूज करणं सोपं आहे. मग भले तो कॅनव्हस असून दे नाहीतर पेपर असून दे, कुठल्याही याच्यामध्ये न्यूट्रल ग्रे असल्यामुळे तो सोपा जातो कलरला समजून घेण्यासाठी. कलर कधीच इम्पॉर्टंट नाही राहत चित्रामध्ये. चित्रामध्ये नेहमी टोन्स इम्पॉर्टंट आहेत, लाईट, मिडल, डार्क. मागच्या 2-3 लेक्चर्सला देखील मी तुम्हाला तेच सांगितलं आहे की टोन्सचा आपल्याला अभ्यास असणं खूप इम्पॉर्टंट आहे.
लाईटचा अभ्यास असणं इम्पॉर्टंट आहे, कलर इम्पॉर्टंट नाही आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ जेव्हा असायचे तेव्हा त्याच्यामध्ये कलर नसायचे, पण आपल्याला तरी त्याच्यामधली डेप्थ, पर्स्पेक्टिव्ह हे सगळं समजायचं. का? कारण की त्याच्यामध्ये टोन्स असायचे. व्हाईटपासून ब्लॅकपर्यंतची ग्रे स्केल जी आहे ती ग्रे स्केल असायची. तर आज आपल्याला कलर करताना ही ग्रे स्केल देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक रंगाचा एक स्केल आहे. तर ती स्केल समजून तो रंग जर आपण त्याच्यात वापरला तर आपल्याला त्याच्यामधले टोन्स समजतील, टिन टोन शेड समजतील आणि तो पॉट किंवा ते जे पाय आहे, ती काचेची बॉटल आहे, ते आपल्याला नेमकं काय आहे ते समजणं सोपं जाणार आहे. तर मग पुढे आपण स्टार्ट करूया. आता पुढचं ड्रॉइंग डेव्हलप जेव्हा करायचं आहे तेव्हा मी माझ्याकडचा एक पुन्हा कलरमधला एखादा न्यूट्रल कलर मी वापरेल. त्याच्यासाठी मला पहिलं अगेन लाईट सेपरेट करायचं आहे आणि शॅडो सेपरेट करायची आहे. तर ते सेपरेट करताना मी रॉ अंबर किंवा ब्रंट अंबर हे कलर यूज करणार आणि पुन्हा माझं ड्रॉइंग जे काय आहे ते थोडंसं डेव्हलप करून घेणार आहे.
तर हे झालं माझं बेसिक ड्रॉइंग माझ्या स्टील लाईफचं. आता याच्यामध्ये मला टोन्स भरायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं माझ्या चित्रामधला लाईट, जो काही डायरेक्ट लाईट पडतो आहे तो, आणि माझा डायरेक्ट शॅडो जो डार्क टोन आहे, त्या दोघांना मला सेपरेट करून घ्यायचं आहे. तर माझ्या पॉटवर इथून लाईट पडतोय इकडे, त्याच्यामुळे शॅडो क्रिएट झाले. त्याच्यामध्ये पण इकडे जे आहे तो माझा कोर ऑफ शॅडो क्रिएट झाला. हा कोर ऑफ शॅडो माझा क्रिएट झाला. हा माझा कुठून तरी अदर साईडनी येणारा रिफ्लेक्टेड लाईट इकडे माझा क्रिएट होत आहे. असं प्रत्येक ऑब्जेक्टवर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की नक्की त्याचा लाईट सोर्स कुठला आहे आणि शॅडोचा पार्ट कुठला आहे. तेवढा प्रत्येक ऑब्जेक्टचा मला सेपरेट करून घ्यायचा आहे. नुसतं ऑब्जेक्ट एक पूर्ण करून घेतलं आणि नंतर मग एंडिंगला ड्रेपरी एंडिंगला बघू, तर असं करून नाही चालणार. हा ऑब्जेक्ट समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबरचे आजूबाजूचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते देखील ॲट ए टाइम आपल्याला खेळवावं लागणार आहे. त्याच्यामधले लाईट, मिडल, डार्क हे जे काही आहेत ते आपल्याला बघावे लागणार आहे. घाबरून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही. माझ्या जे काही ड्रॉइंग्सच्या लाईन्स आहेत त्या मला अजूनही दिसत आहेत की कुठून कसा नेमका शॅडो आहे, कुठून कसा लाईट आहे. मला जे काही फक्त लाईट शॅडो सेपरेट करायचे ते होणार नक्की.
तर ओव्हरऑल माझ्या चित्रामध्ये जे काय मला ऑब्जेक्ट्स दिसत आहेत किंवा काय, तर त्याच्यामध्ये माझं हे अशा पद्धतीने लाईट मिड डार्क क्रिएट करताना माझी पहिली बेसिक स्टेप जी काय आहे की माझा मी लाईट सेपरेट करून घेतला आणि शॅडो सेपरेट करून घेतली. आता ह्याच्या पुढचे जे काही डिटेल्स आहेत ते हळूहळू मला डेव्हलप करत जायचे, त्याच्यातले ड्रॉइंग्स आहेत ते मला क्लिअर करत जायचे. आज आपल्याला अख्ख्या एका सिटिंगमध्ये अख्खं स्टील लाईफ करणं पॉसिबल नाहीये, पण तरी त्यातल्या त्यात जो माझा फोकस पॉईंट आहे आणि एखादा ऑब्जेक्ट आणि थोडीफार ड्रिपरी हे मी तुम्हाला पूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. सगळं एका तासामध्ये पूर्ण स्टील लाईफ करणं आज तरी शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आता मला पुन्हा ऑब्झर्व करायचं आहे की माझं कंपोजिशन ओव्हरऑल तर आता ओके आहे, शॅडो येथे सेपरेट झालेला आहे. आता त्याच्यातलं हळूहळू काम कसं करायचं, तर हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ड्राय पेस्टलच्या बाबतीत ड्राय पेस्टल यूज करत असताना व्हाईट कलर वापरायचा नाही. दुसरी गोष्ट, शॅडोमध्ये व्हाईट कलर जरी वापरायचा झाला तर तो शॅडोमध्ये, आता हा जो मी काही शॅडोचा पार्ट मी सेपरेट करून घेतलाय तिथे व्हाईटचा किंवा व्हाईट कलर यूज नाही झाला पाहिजे. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर व्हाईट कलर जर शॅडोमध्ये जातोय तर मग पुन्हा सगळी गडबड होणार. ती गडबड नाही झाली पाहिजे म्हणून लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जिकडे डायरेक्ट लाईट पडतोय, आता सपोज सर व्हाईट ऑब्जेक्ट आहे मग व्हाईट कलर का नाही वापरायचा, ठीक आहे, तर तिकडे वापरला एक वेळ चालेल, पण जिकडे डायरेक्ट लाईट पडतोय तिकडेच फक्त. जो काही नॅचरल लाईट म्हणा किंवा आपण हा जो फोकस लाईट यूज करतोय तो जे ऑब्जेक्टवर जिकडे कुठे डायरेक्ट पडतो आहे लाईट तिकडे व्हाईट वापरायला तुम्हाला सूट आहे. पण मी हा जो काही शॅडो सेपरेट करून घेतला आहे याच्यामध्ये माझा व्हाईट रंग बिलकुल येता कामा नाही. हा एक फक्त डिसिप्लिन फॉलो करायचा, तरच आपल्याला चित्रामधला लाईट आणि शॅडो हे सेपरेट होणार आणि त्याच्यामधली जी ॲक्च्युअल डेप्थ आहे ती आपल्याला जाणवणार आणि आपलं चित्र चांगलं सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह होत जाणार. आता तो पॉट आहे, त्या पॉटवर पॉटचा कलर आहे असा मडी असा ग्रीनिश कलर आहे आणि त्याच्यावर येलो कलरचा लाईट पडत आहे. तर हा जो फील आहे ना हा आपल्याला आपल्या चित्रामध्ये दाखवता आला पाहिजे. मग ते करत असताना नुसताच मी ग्रीन कलर, फ्रेश ग्रीन कलर नाही वापरणार, तर माझ्याकडे मला ते कलर स्कीम तयार करावी लागणार. ग्रेइश आहे तो पॉट, तर तो नुसता प्युअर ग्रीन कलर वापरून नाही चालणार आणि त्याच्यावर अगेन येल्लो लाईट पडतं. आपला व्हाईट लाईट पडणं ऑब्जेक्टवर आणि येल्लो लाईट पडणं दोन्ही ऑब्जेक्टवर लाईट जसा फरक पडतो तर तो कॅप्चर करणं चित्रामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. मग आता माझ्याकडचा जो काही डार्क कलर आहे त्याच्यापासून मी सुरुवात करतो. आता आणखीन एक बेसिक प्रश्न तुम्हाला पडेल, सर लास्ट लेक्चरला तुम्ही आम्हाला सांगितलं की चारकोल करताना फर्स्ट टोन एक लावून घेतला, मग स्प्रे केला तुम्ही, मग स्टेप बाय स्टेप स्प्रे करायचा असतो, एंडिंगला स्प्रे करायचा असतो त्याला फिक्स करण्यासाठी. मग आजच्या मेथडमध्ये पण तसं करायचं आहे का? तर मी जी मेथड यूज करत आहे रेंडरिंग मेथड, तर ह्याच्यामध्ये मी स्प्रे आज कुठेही वापरणार नाही. मी एंडिंगला देखील नाही वापरणार आणि स्टार्टिंगला नाही वापरणार. पण तुम्हाला जर वापरायचा झाला तर तुम्ही नक्की वापरू शकता. ही जी माझी मेथड आहे ही वेस्टर्न मेथड आहे, ही रेनेसन्स मेथड आहे जी 15व्या शतकामध्ये रेनेसन्स मेथड प्रमाणे ज्याच्यामध्ये पहिला हे टोन्स सगळे करून घेतले जातात. जसे आज आपण पहिले 2 टोन
करून घेतलं, लाईट आणि शॅडोला सेपरेट करून घेतलं. ही जी मेथड आहे ही रेनेसन्स टाइम पिरियडमधली युरोपामधली मेथड आहे आणि ही मेथड आज मी विलास टोनपे सर यांच्याकडनं शिकवलो आहे, जे अमेरिकन आर्टिस्ट आहेत. त्यांची मला स्कॉलरशिप मिळालेली मेथॉडिस्ट युनिव्हर्सिटी अमेरिकेची कोलोराडोची. तर त्या कॉलेजने मला स्कॉलरशिप दिली होती आणि त्या टोनपे सरांकडे मला ही जी रेंडरिंग टेक्निक आहे रेनेसन्स टाइम पिरियडमधली, तर ही मेथड मला शिकायला मिळाली. त्याच्यामुळे या मेथडमध्ये मी कुठेच स्प्रेचा यूज करणार नाही आहोत. तरी देखील मी संपूर्ण चित्र कसं हँडल करता येईल आणि चांगलं करता येईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप जर स्प्रे करायचा झाला तर तुम्ही करू शकता. आता तो ग्रीन कलरचा पॉट आहे, तर त्या ग्रीन कलरच्या पॉटमध्ये आता मी ब्ल्यू कलर यूज करतोय. तर ब्ल्यू कलर का वापरायचा आहे? कारण की कलर नेहमी रिफ्लेक्ट होत राहतात. आता त्या ऑब्जेक्टच्या बाजूला जी काही ड्रेपरी आहे त्या ड्रेपरीवर लाईट पडतोय आणि तो लाईट पुन्हा कुठेतरी बाउन्स होऊन पुन्हा पॉटवर येतोय. तर तो जो पर्पलिश टोन आहे तो त्या पॉटवर मला रिफ्लेक्ट होताना दिसतोय. कुठून तरी आणखीन त्या ब्ल्यू बॉटल आहे, त्या ब्ल्यू बॉटलवर लाईट पडून तो पुन्हा रिफ्लेक्ट त्या पॉटवर बाउन्स होतोय, म्हणजे ह्या बॉटलवर पडून तो पुन्हा इकडे येतोय, म्हणून कदाचित त्याच्यात मला ब्ल्यू कलर दिसतात. तर हे जे काही कलर्स रिफ्लेक्ट होत राहत आहेत ते ऑब्झर्व करायचे आणि ते देखील आपल्याला आपल्या चित्रामध्ये आणायचं आहे. त्याच्यामुळे नुसताच ग्रीन कलर घेतला, त्याच्यामध्ये ब्लॅक टाकला तर डार्क झाला, लाईट टाकला तर लाईट टोन झाला, तर असं नसतं. नेहमी कलर खेळत राहिले पाहिजेत. तर मग पॉटमधले कलर कदाचित माझ्या ड्रेपरीमध्ये पण यूज होतील, ड्रेपरीमधले कलर माझ्या पॉटमध्ये यूज होतील. जर मी हे कलर खेळवत राहिलो तर ओव्हरऑल माझ्या चित्रामध्ये कलर हार्मनी जी आहे ती मेंटेन राहणार आहे आणि चित्र 3D वाटायला सुरुवात होणार. माझ्या ड्रेपरीचा एक पर्पल रिफ्लेक्ट होतोय हलकासा.
आता येल्लो लाईट पडतोय पॉटवर, तो दाखवण्यासाठी मी थोडासा माझा ऑकरिश टोन जो आहे, ऑकर कलर घेतला आहे, ऑकर ब्राऊन असा, तर तो देखील मी लावतोय. कारण की येल्लो लाईट पडतोय म्हणून डायरेक्ट ब्राईट येल्लो घेऊन नाही चालणार. तो ब्राईट येल्लो लाईट ग्रीनमध्ये जेव्हा मिक्स होतोय, तो पण डार्क ग्रीन आहे, डलिश ग्रीन आहे, त्याच्यामध्ये जेव्हा पडतोय तर तो लाईट पण डल होऊन जातो कुठेतरी त्या पॉटवर पडल्यामुळे. मग तो इफेक्ट आणण्यासाठी तो मला ग्रेइश इफेक्ट आला पाहिजे, त्यासाठी मी तो ऑकर कलर थोडासा यूज करत आहे. चित्र करत असताना बऱ्याचदा आम्हाला हाताखाली स्टिक ठेवावी लागते, कारण की आपण काम करत असताना तिथे ऑलरेडी कलर असतो. तर एक स्टिक हाताखाली असेल तर त्याचा सपोर्ट घेऊन काम करणं अगदी सोपं जातं. वेस्टर्न कंट्रीमध्ये त्याच्यासाठी एक सेपरेट स्टिक येते, त्याला म्हणतात मॉल स्टिक. तर ती जवळपास एक स्टिक नुसती $100ची असते. तर आपल्याकडचे जवळपास 7,000 रुपयाची एक पट्टी झाली. पण आपण तर त्या मॉल स्टिक अफोर्ड नाही करू शकत, पण गरज देखील नाही आहे. एक साधारण अशी एक साधी पट्टी किंवा आपली एक फुटपट्टी लाकडाची जरी असेल मोठीवाली, ती जरी ठेवली आपण आणि काम करण्याला यूज केली तरी सोपं आहे. तुम्हाला हळूहळू दिसेल की त्याच्यामध्ये डायमेन्शन्स आता क्रिएट होत आहेत, त्यातले टोन्स सेपरेट होत आहेत. तुम्ही अगेन चारकोल परत वापरू शकता, काय हरकत नाही. चारकोल स्टिक वापरा, चारकोल पेन्सिल वापरा तरी चालेल.
आता मी म्हटलं की ड्राय पेस्ट्री करताना प्युअर व्हाईट कुठेच नाही आहे त्या ऑब्जेक्टमध्ये. तो पायावर जो काही आहे तो देखील प्युअर व्हाईट म्हणजे काय तर 0% जो आहे, जसा सनलाईट आहे किंवा तो बल्ब आहे तर त्याचा जो काही लाईट आहे डायरेक्ट तो लाईटचा सोर्स आहे तर त्याचा पर्सेंटेज आपण 0 पकडलं. ओके, तर तो लाईट जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर येऊन पडतो तेव्हा कुठेतरी त्याचा पर्सेंटेज 0 पेक्षा कुठेतरी डाऊन जातं. ते 2%, 3%, 4% असं कुठेतरी येतं. त्याच्यामुळे पायावर जो काही लाईट पडत आहे तो कुठेतरी जाऊन तो 4%, 5% to 10% एवढा आहे. त्याच्यामुळे प्युअर लाईट कुठेच नाहीये. तर आपल्याला देखील व्हाईट वापरायचा नाही. आता तो लाईट मला काढायचा आहे तर मी ग्रे वापरत आहे आणि तो ग्रे वापरून त्याच्यामधला जो काही लाईट आहे तो मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हा माझं कम्प्लीट 100% नाही झालं. 100% मला हे याच्यातले नेमके काय किती कसे टोन्स आहेत हे समजण्यासाठी मला थोडंसं फार त्याच्या आजूबाजूचं बॅकग्राऊंड आहे ते देखील करणं गरजेचं आहे. तर मला कळणार की याच्यामध्ये माझं 100% मला किती नेमकं द्यायचं आहे आणि कसं आहे किंवा काय.
रिफ्लेक्टेड लाईट हा कोर ऑफ शॅडो, मिड टोन, लाईट, हायलाईट जे काय आहेत ते. अगेन ड्रेपरी करताना मला पॉटमधले कलर माझ्या ड्रेपरीमध्ये पण रिफ्लेक्ट ते होतात, त्याच्यामुळे ते देखील येण्यासाठी मी इकडे देखील ग्रीन थोडासा यूज करतोय. अगेन एक सायंटिफिक टर्म आहे, कलर सिद्धांत आहे, जो कलर थिअरी आहे त्याच्याप्रमाणे रेड, एक्स्ट्रीम डार्क रेड आणि एक्स्ट्रीम डार्क ग्रीन हे दोन कलर जर मिक्स झाले तर ब्लॅक कलर बनतो. मग आपल्याला तिथे शॅडो क्रिएट करायची आहे, तर मी इकडे रेड लावला आहे, त्याच्यावर हलकासा ग्रीन वापरला, म्हणजे एक्झॅक्टली जर तुम्हाला कलर सांगितला, कदाचित हे कलर इंडियामध्ये पण नाही मिळत, पण अल्झेरिन रेड आणि टेलो ग्रीन इंडियामध्ये नाही मिळत कधीच. तर हे कलर जर मिक्स झाले तर प्रॉपर ब्लॅकची शेड बनते ऑइल कलरमध्ये. तर तसंच आपल्याला ड्राय पेस्टल करताना हे थोडेसे फील यावा म्हणून ग्रीनवर थोडंसं मी रेडवर ग्रीन देखील मी फील करतोय, ज्याच्यामुळे तो डार्कचा मला फिलिंग देणार. अगेन पर्पल ड्रेपरीवर येलो लाईट पडतोय, तर मग त्या पर्पलवर येलो पडल्यावर काय फील येणार ते देखील आपल्याला इथे चित्रामध्ये दाखवणं गरजेचं आहे. तर मग तो लाईट मला नेमका कसा कॅप्चर करायचा आहे. तर माझी शॅडो जी आहे ही सॉफ्ट नेहमी राहिली पाहिजे, आणि लाईटमध्ये जे काही खेळायचं आहे मला ते लाईटमध्ये नेहमी काम झालं पाहिजे. जास्त शॅडोमधलं काम हे नेहमी सॉफ्ट राहिलं पाहिजे.
आता हे माझं बऱ्यापैकी होत आलं आहे. माझा जिकडे लाईट पडतोय तो लाईट मी दाखवतोय, जिकडे माझी पॉटमधले शॅडोचे टोन आहेत, रिफ्लेक्टेड लाईट आहे, कोर ऑफ शॅडो आहे, लाईट आहे, ते मी इकडे दाखवतोय. आता हे करत असताना अगेन मला हे लक्षात ठेवायचं आहे की हा माझा फोकस पॉईंट नाही आहे, माझा फोकस पॉईंट हा आहे. तर मग आता इकडचं काम माझं कसं असलं पाहिजे, तर इकडे देखील काम करत असताना मला याच पद्धतीने काम करत 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 डेव्हलप करत पुढे आणायचं. आणि हे माझं फोकस पॉईंट आहे, तर इकडचे माझे जे काही डिटेल्स आहेत ते माझे जास्त डेव्हलप झाले पाहिजे. मी सांगितलंय की तो व्हाईट आहे म्हणून तो प्युअर व्हाईट मी नाही वापरू शकत. मग आता प्युअर व्हाईट नाही वापरू शकत तर मग आता काय करायचं आहे, तर येल्लो इश टोन आहे, तर मी तसे टोन मी भरून पहिलं घेणार.
आपला स्टील लाईफ करताना टोन कदाचित तिकडचं तिकडे झाला, काही हरकत नाही, पण आपलं ड्रॉइंग कधी जाऊन नाही द्यायचं. पाय आहे तर तो पायच वाटला पाहिजे, 5 बोट आहेत तर 5च बोटं, नाही तर कलर करण्याच्या नादामध्ये आपण आपलं ड्रॉइंगच घालून बसतोय, तर असं देखील नाही झालं पाहिजे. हा ऑरेंज येते खालचा आम्हाला रिफ्लेक्ट होतोय म्हणून तो तिथे ऑरेंज येतोय. मी इथे व्हाईट वापरतोय कारण की तुम्हाला सोपं जावं म्हणून, पण मी तो प्युअर व्हाईट न ठेवता तो मिक्स करून वापरणार आहे.
हे जेव्हा मी ओव्हरऑल पूर्ण करेल तेव्हा माझा हा पाय जो काही फोकस व्हायचा आहे तो किती स्ट्रॉंग करायचा आहे हे या बॅकग्राऊंडवर ते डिपेंड करतं. हे जेव्हा सगळं भरलं जाईल त्याच्यानंतर मग आपण पुन्हा एक्स्ट्रा काम करणार आणि त्याच्यातला लाईट कॉन्ट्रास्ट कसा वाढवायचा, कुठला अजून लाईट स्ट्रॉंग होत गेला पाहिजे. आता पण तुम्हाला दोन ह्याच्यामध्ये फरक कळत असेल की हे ऑटोमॅटिकली मागे वाटतं आणि हे ऑटोमॅटिकली पुढे वाटतं. तर डिटेल जे काय आहे ते तुम्ही कसं ऑब्झर्व करतायत त्याच्यावर डिपेंड करतंय आणि मग हळूहळू काम करत करत ओव्हरलॅपिंग करत करत ते तुमचं कॅरेक्टर हळूहळू खुलत जाणार. एक नुसता डायरेक्ट एक कलर भरला तर कॅरेक्टर वर नाही येणार, त्यासाठी कितीतरी एफर्ट्स घ्यावे लागणार, लेअर बाय लेअर काम करावं लागणार आणि हळूहळू ते काम पूर्ण वरती काढावं लागणार. आता तुम्हाला इथे कळत असेल की किती कलर्स आणलेत मी त्या ऑब्जेक्टमध्ये, तर माझा तो पायाचा तो फील जो आहे तो मला बऱ्यापैकी येतो. पण अजून मी कितीतरी काम करू शकतो, अजून कितीतरी स्मूथ करू शकतो, पण आपल्याला अजून थोडंसं डेव्हलप करायचं आहे, आजूबाजूचं पण काम करायचं आहे, दाखवायचं आहे तुम्हाला, म्हणून मी डिटेल्स सध्या कमी करत आहे आणि मी जास्तीत जास्त एरिया तुम्हाला कव्हर करून दाखवत आहे. आपण एक 15 मिनिटं अजून करूया आणि आजचं डेमो आपण इकडे थांबवणार आहोत.
त्या काचेच्या बॉटलमध्ये पण कितीतरी रिफ्लेक्शन्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत, टोन्स आहेत, डार्क्स आहेत. पूर्ण बॉटल ती डार्क आहे आणि त्याच्यावर हलके 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 फक्त हायलाइट्स पडले आहेत. हळूहळू हळूहळू याच्यामधले जे काही टोन्स आहेत ते डार्कर करत जायचे आपल्याला.
हळूहळू त्याच्यातले हायलाइट्स पण लगेच मार्क करून घ्यायचे, म्हणजे आपल्या ड्रॉइंग कधी कुठे जात नाही. अगेन आता ह्याला मला वर काढायचा आहे, तर मला याचा जो बॅकग्राऊंडमधला जो काय डार्क आहे तो व्यवस्थित करून घ्यावा लागणार आहे.
अशा पद्धतीने हे जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही जेव्हा काय करत जाल काम आणि मग तुम्ही त्याच्यामधले लाईट मिडल डार्क कॉन्ट्रास्ट एकमेकांचा कसा मॅनेज करायचा, कोणाचा कॉन्ट्रास्ट हाय ठेवायचा, कोणाचा कॉन्ट्रास्ट लो ठेवायचा, कोणाचा मिडटोन ठेवायचा, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ओव्हरऑल सगळ्या चित्राच्या बाबतीत जेव्हा तुम्ही हार्मनी मेंटेन करत जाल आणि स्टील लाईफ कराल तर तुमचं स्टील लाईफ हे अधिक सुंदरात सुंदर होत जाणार. कदाचित ही मेथड तुम्हाला नवीन आहे त्याच्यामुळे कदाचित डिफिकल्ट जाईल. तुम्ही तुमची मेथड शोधून जरी काम केलं तरी चालेल, काय हरकत नाही. आपल्याला तो रिझल्ट आणणं आणि त्याचं ड्रॉइंग आणि कंपोजिशन समजून ते काम करणं हे महत्त्वाचं आहे. अजून देखील या चित्रामध्ये हे चित्र पूर्णपणे नाही आहे, याच्यामध्ये कितीतरी स्टेप्स आहेत अजून काम करायचं, पण त्यासाठी आपल्याला 1-1.5 तासामध्ये अख्खं स्टील लाईफ ड्राय पेस्टलमध्ये करणं पॉसिबल नाही. ऑइल असतं तर कदाचित एवढ्या वेळात मी पूर्ण देखील केलं असतं, पण स्टील लाईफ ड्राय पेस्टलमध्ये करताना आणि स्पेशली ही रेनेसन्स मेथड यूज करून काम करताना भरपूर लेअर स्टेप बाय स्टेप जाऊन काम करावं लागतं. त्याच्यामुळे आजचा डेमो आपण इथेच थांबूया. तुम्ही देखील या कामाला सुरुवात करा आणि जे काही तुम्ही काम करत आहात डेव्हलप जसजसं होईल त्या स्टेप बाय स्टेप मला काम पाठवा. मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही गायडन्स असेल तर मी नक्की करेल. ही मेथड जर काही समजत नसेल तर त्या बाबतीत मी देखील तुम्हाला गाईड करेल. आणि अशा पद्धतीने आपण आपला आजचा हा स्टील लाईफचा डेमो इथे थांबवत आहोत.